इमो इकडे इमो सोड रे पाया. हॅलो गाईज, वेलकम द बॅक द वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही चाललो होतो केसरीला आणि जाता जाता कुडाळमध्ये नाश्ता करायला थांबलो. नाश्ता वगैरे केला मस्त आणि मग आम्ही पोचलो केसरी ग्लोबल एक्वेरियमला. भल्या मोठ्या माशाच्या तोंडातून एंट्री करून पहिलाच पक्षी जो दिसला तो होता पोपट आणि त्यांनी पण मला बघून तोंड फिरवलं. फक्त पोपटच नाही तर तिथे असलेल्या ह्या इमोला पण एवढं अटेन्शन देऊन सुद्धा त्यांनी मला 5 पैशाची पण इज्जत दिली नाही. इमो ये इमो इकडे इमो म्हणते ना. आजकाल माणसंच एकमेकांची रिस्पेक्ट करत नाही तर आपण प्राण्यांकडून तरी कायच अपेक्षा करणार. असो, पावसाचं वातावरण पण इतकं छान झालं होतं. त्यात या बदकांची पॅक या पक्ष्यांची माणसापेक्षा जास्त रुसवे फुगवे बघून आणि या झोपलेल्या प्राण्याला उठवून वी एंटर्ड द मेन एक्वेरियम. इथे बऱ्याच प्रकारचे मासे आहेत आणि त्यातल्या माशांची नावं पण उच्चारता येत नाहीत. तुम्हाला पण मासे हवे असतील तर तुम्ही इथून खरेदी करू शकता. प्लस इथे बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज आहेत जे तुम्ही करू शकता. आम्ही इथे असलेली डॅशिंग कार ॲक्टिव्हिटी केली आणि आमची डोकं मान कंबर मोडून घेतली. नंतर आम्ही पुढे निघालो आंबोलीला जायला. वाटेत ही छोटी मोठी माकडं बघितली. नंतर घाटात गरम गरम चहा आणि सुंदर असं दृश्य बघून सोबतच गरम गरम भजींवरती ताव मारला. गारगार पावसात गरम गरम चहा आणि भजी खायची मजाच वेगळी आहे. नंतर आम्ही धबधब्याच्या ठिकाणी गेलो आणि तिथे पण या छोट्या खेकड्याला पकडण्याचे आमचे पुरेपूर प्रयत्न चालू होते, पण ते सगळे अनसक्सेसफुल. फायनली खेकडे धरायचा प्लॅन सोडला अँड वी एंडेड आर डे. सो येस गाईज, हेच होतं आजच्या ब्लॉगसाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तब तक के लिए बाय बाय.